आलं का डोकं ठिकाणावर? मला सांग, हा राया त्रास देतो का ग तुला? ए नाही ग आजी. मग सारखा भांडत का असतो तुझ्याशी? तसं नाही ग आजी, त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर. माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नाहीये. एकमेकांवर खूप प्रेम असलेली जोडपी भांडताना पाहिलेत मी. प्रांजल, प्रेमात पडणं कठीण नसतं, पण आयुष्यभर एकमेकांच्या प्रेमात राहणं खूप कठीण असतं. तुझ्या आणि आजोबांसारखं. तुझ्या पप्पा आणि मम्माकडे बघून वाटतं का ग, का कोणी एकेकाळी हे दोघं आकंठ प्रेमात बुडालेले होते म्हणून? मम्मा आणि पप्पा? अगं, एकमेकांच्या हातात हात घालून फिरायचे. जिथे जायचे ना तिथे एकत्र जायचे. एकमेकांना विचारल्याशिवाय एकही गोष्ट करायचे नाही. त्यांना वाटायचं की आम्हाला काही कळतच नाही. मग नात्यातली मज्जा हरवायला वेळ नाही लागत प्रांजल. नवरा बायकोच्या नात्यातले संवाद संपले ना की मग वाद सुरू होतात. त्यांचंच असं म्हणत नाही ग मी, जनरल सांगते. आयुष्यात अशी एखादी गोष्ट घडून जाते ना की एकमेकांशिवाय न राहू शकणारी माणसं सुद्धा एकमेकांबरोबर राहायला कंटाळतात. तुमचं असं होऊ नये असं मला वाटतंय. मला सांग बरं, काय झालंय? आजी मला कळतच नाहीये ग काय झालंय ते. म्हणजे मला माहितीये राया सध्या खूप टेन्शन मध्ये आहे, पण या सगळ्या प्रकारामुळे ना तो मला वेळच देऊ शकत नाहीये. आणि का कोण जाणे, तो ना हल्ली छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडतो. त्यामुळे मला काय करावं, त्याला खुश कसं ठेवावं काहीच कळत नाही. एवढंच ना? अगं, मी बोलते ना त्याच्याशी. तू शांत राहा.